चला आता आपण एक रेसिपी व्हिडिओ बनवूया। त्याच्यासाठी प्लेट घेतली आहे, त्याच्यामध्ये आता मक्याचं पीठ असं घालून देऊया आणि नॉर्मल पीठसुद्धा साधं पीठ घालूया थोडंसं। हे बघा, साधं पीठ थोडंसं घातलं। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं, काली मिरची थोडीशी घातली। त्याच्यामध्ये असं मिक्स करून घेऊया। थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालूया, असं बरं मिक्स करून घेऊया। हे बघा, असं मिक्स झालेलं आहे। तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे। चला आता आपला तवा गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया। किती पाहिजे असेल तेवढंच तेल घालायचं पनीर भाजण्यासाठी। हे पनीर आपण बारीक कट करून असे मीडियम साईजचे घेतलेलं आहे, ते त्याच्यामध्ये घालून घेऊया। पीठ आम्ही मिक्स करून घेतलेलं त्याच्यामध्ये असं घालूया। सगळे घातले, मिक्स करून असं घेऊया। तेल गरम सुद्धा झालेलं आहे, त्याच्यामध्ये मिक्स करून असं घालून देऊया एक एक पीस। सगळे असे एकत्र घालून घेऊया। चांगले असं बरं फ्राय करून घ्यायचे आहे। हे बघा, पनीर असा घालून घेतलेला आहे। हे आपला सगळा असा पनीर घालून घेतलेला आहे। 2 ते 4 मिनिटं फ्राय बरं असं करून घ्यायचं आहे त्याला। हे बघा, खालच्या साईडने असं फ्राय झालेलं आहे, परतून घेतलेलं आहे त्याला। आता ते काढून घेतलं एका साईडला। त्याच्यामध्ये आम्ही आता तेल टाकलं, त्याच तव्यामध्ये लसूण घातले, थोडे बारीक चिरून असे घेतले होते। त्याच्यामध्ये शिमला मिरची घातली पिवळ्या कलरची। जरा असं भाजून घेऊया। त्याच्यामध्ये चिली सॉस थोडासा घालूया। त्याच्यामध्ये चिली सॉस असा थोडासा घातला, सोया सॉस घातला, टमॅटो सॉस थोडासा। त्याच्यामध्ये स्वीट चिली सॉस थोडा घातला। त्याच्यामध्ये हानी घातलं, हानीमध्ये मध म्हणतात आमच्याकडं। हानी थोडंसं त्याच्यामध्ये असं घालून दिलं। थोडंसं व्हिनेगर घातलं, त्याला असं मिक्स करून घेऊया थोडंसं। थोडंसं पाणी घातलं त्याच्यामध्ये। थोडीशी काली मिरची घातली त्याच्यामध्ये। बरं असं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडासा सोया सॉस घातला आणि सॉस घातला टमॅटो सॉस त्याच्यामध्ये। थोडंसं हानी घातला आणि परत थोडंसं
त्याला असं बरं मिक्स करून घेऊया. गॅस फास्ट ठेवायची नाही, थोडं मीडियम ठेवायची आहे. त्याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालूया. असं मिक्स करून घेतलेलं आहे. आपण आता फ्राय करून घेतलेला पनीर त्याच्यामध्ये घालून घेतलं. असं त्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं. असं बरं मिक्स करून घेतलं. आता हे बघा, आता आपलं तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये हिरवी कांद्याची भाजी टाकलेली आहे. चिली पनीर आपला आता तयार झाल्यावर त्याच्यावरती थोडंसं तीळ टाकून घेतलेले आहे. आपला आता चिली पनीर तयार झालेला आहे.